मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आत्ता सकाळचे झालेत 11 मित्रांनो आणि मी उशिरा उठलो होतो. तर बघू शकतायत माझा चहा आलेला आहे आणि इकडे काम पण सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, काम आणि चहा दोन्ही आलेलं आहे, ते घेतो मी आधी. आज आहे मित्रांनो 31 डिसेंबर 2025चा लास्टचा दिवस मित्रांनो. तर आज 2025 संपणार आहे आणि उद्यापासून 2026 मध्ये आपण सगळेजण जाणार आहात. त्याआधी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की आजचा ब्लॉग रेग्युलर ब्लॉग तुम्ही शूट करेल, त्यासोबत मी विचार करतोय की 2025 मध्ये काय चांगल्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या किंवा काय नाही घडल्या, तर त्याचा एक ब्लॉग मी बनवावं म्हणतो. बघू म्हणजे ह्याच्यात बनेल किंवा सेपरेट बनेल, तर ती माझी इच्छा आहे. मग मी त्याच्यावर आता थोडंसं प्रिपरेशन करतोय, काय क्वेश्चन घ्यायचे, कोणते क्वेश्चन. म्हणजे मी आणि वाईफ दोघेही बसणार आहेत ब्लॉगमध्ये आणि ते आम्ही आत्ता डिस्कशन करतायत. जर ते झालं आणि लवकर आज शूट झाला तर हा ब्लॉग पुढचा आहे त्याच्या आधीच लवकर येईल. तर हा ब्लॉग बघा मित्रांनो. तर चला, आजचं काम आहे ते मी करतो आणि आजचा ब्लॉग हा वेगळा असणार आहे मित्रांनो, तर बघत राहा. मित्रांनो, तो कावळा रोज येतो, त्याला इथं चपाती ठेवतो अशी आणि पुन्हा तिथं जाऊन खात बसते. आता खात बसते, संपली की पुन्हा येते. गाईज बघा, तू त्याला दिलेली चपाती ते तिथं बसून खायला कावळा रोज येतं. ही सवय लागली ह्याला, नाही दिलं की ओरडत आहे. तेव्हा का ओरडायली आता तर येत आहे, संपायला आली चपाती. नमस्कार मित्रांनो, माझी आंघोळ झालेली, मी फ्रेश वगैरे झालोय, आता बरं वाटतं मित्रांनो. आणि आत्ता वाजता दुपारचे 2 आणि माझं काम होतं जवळपास टेस्टिंगच करायची, रिटेस्टिंग. तर ती चालू होती, ती चालू आहे, अजून थोडा वेळ करेल. चला, आता जेवायचा टाइम झालाय तर जेवायला जाऊया. दुपारचं ताट आलेलं आहे, वांगीची भाजी केलेली आहे, काकडी आहे, चपाती. चला खाऊया. नमस्कार मित्रांनो, माझं आजचं काम झालेलं आहे. चला, मी फ्रेश वगैरे झालोय. वाईफ सोबत मी आत्ता जातोय मंदिराला, कारण की आज आहे काहीतरी पौर्णिमा वगैरे आहे, तर विठी रुक्माईचं दर्शन घ्यायला मी जात आहे, मी आणि वाईफ. चला मग जाऊया. चला मित्रांनो, दर्शनाला झालाय, दर्शन घेऊया. चप्पल सोडू. मित्रांनो, विठू रुक्माईचं दर्शन घेऊन बरं वाटतंय. आता संध्याकाळचे जवळपास आय गेस 9:30 वाजलेत आणि मला लागली भूक. आय गेस आज वरणफळं केलंय, हिवाळ्यात चांगलं वाटतं. चला खाऊया. शकता मित्रांनो, गरमागरम वरणफळं माझी बायको वाढत आहे, मस्त आहे. चटणी आहे सोबत, वरून आता तू वाफाचं बघू शकता मित्रांनो कशा आहे. चला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, माझं जेवण झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग माझा एडिट झालेला आहे आणि लावला आहे अपलोडला. आय गेस आता अपलोड होईल, थोडा उशीर झाला, काम होतं त्यामुळे. तर मित्रांनो, आज आहे 31 डिसेंबर आणि 2025चा शेवटचा दिवस आहे. तर हे वर्ष संपलं आहे मित्रांनो. आता उद्यापासून 1 तारीख 2026 स्टार्ट होणार आहे. तर एक नवीन वर्ष नवीन उत्साह घेऊन येतो आपल्यामध्ये. विविध आपल्या इच्छा असतात की जे आपण दरवर्षी हे करतात, स्वतःला प्रॉमिस करतात आणि ते पूर्ण करायची आटोकाट प्रयत्न करतात. तर मित्रांनो, माझ्यातर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी न्यू इयर. नवीन वर्ष सुखीचं, समृद्धीचं आणि सगळ्यांना काय म्हणतात, सॉरी क्या बात कर रहे हैं? सॉरी भरभरीचं जावं. हीच माझ्याकडून सगळ्या आपल्या सबस्क्रायबरला, व्ह्यूअर्सला शुभेच्छा देतो. आणि माझे पण काही 2026चे नवीन गोल्स वगैरे आहेत, जे मी ठरवतो, पण ते ट्राय करतो की पूर्ण व्हावे, पण होत नाही ती वेगळी गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी काय म्हणतात, डिसिप्लिन, फोकस, कन्सिस्टन्सी या 3 गोष्टी लागतात. तर त्याच्यापैकी फोकस, कन्सिस्टन्सी आहे, पण डिसिप्लिन माझ्यात नाही आहे. तर डिसिप्लिन आणणं फार गरजेचं आहे. तर ह्या 2026ला मी ट्राय करीन. आणि अजून एक आपला ब्लॉग येणार आहे मित्रांनो, की 2026 मध्ये काय चांगल्या गोष्टी घडल्या माझ्यासोबत आणि काय नाही घडल्या. त्यासाठी मित्रांनो एक अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल एक व्हिडिओ मी माझ्या वाईफ सोबत शूट करणार आहे आणि तो लवकरच अपलोड करणार आहे, ज्यामध्ये माझ्यासोबत काय गोष्टी चांगल्या घडल्या 2025ला, काही गोष्टी घडल्या नाही त्याबद्दल एक ब्लॉग येणार आहे. तर तो लवकरच येईल मित्रांनो, तो बघा. आणि त्याच्या अच्छा ठीक. आणि त्याच्या आधी सर्वांना
अजून एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे जरी मराठी वर्ष नसलं तरी इंग्रजी वर्ष जरी असलं तरी मित्रांनो कॅलेंडर तर आपलं स्टार्ट होते. एक आपलं मराठी संस्कृतीचं आपण पाडव्यापासून साजरा करतात नवीन वर्ष, पण हे इंग्रजी कल्चर आता आधीपासून फॉलो करत आला तर सगळेजण, तर त्यासाठी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, माझा ब्लॉग अपलोडला लावलेला आहे. मागं बघू शकता एडिटिंग वगैरे कंप्लीट झालेली आहे. मी बसलो होतो तर थोड्या काही गोष्टी बघू लागलो यूट्यूबला. तर मित्रांनो आता नवीन वर्ष स्टार्ट झालेलं आहे. मी माझ्या बायकोला पण शुभेच्छा दिल्यात. ती मागं झोपलेली आहे, तर ती झोपेतून माझ्यासाठी उठली. ती म्हणे कशाला मला उठवलं. मी म्हणलं आज नवीन वर्ष आहे. तर तिनं मला अजून हॅपी न्यू इयर नाही म्हणलं, पण मी तिला म्हणलेलं आहे. तर प्रेरणा तुला म्हणायचं आहे का मला हॅपी न्यू इयर? हॅपी न्यू इयर बारीक आवाजात म्हणाली मित्रांनो. चला तिने मला हॅपी न्यू इयर म्हणलेलं मित्रांनो. मी तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. उद्या भेटूया. गुड नाईट.